महिला मुलींच्यावर अत्याचार होत असताना महायुती सरकार गप्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये पुतळा पडला, यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. महायुतीच्या या भ्रष्ट कारभार आणि काळ्या कारनाम्यांविरोधात काळे फुगे आणि प्रतिकात्मक दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने फोडत महायुती सरकारचा अनोखा निषेध व्यक्त केलाय. यावेळी महायुती सरकारच्या धिक्काराच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली येथील सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपा पक्षाने महायुतीचं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली दिली आहे. महायुतीचे हे घटनाबाह्य सरकार स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेलं आहे. राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणं आवश्यक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आमदार हे लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये जीवाचं रान करून प्रश्न मांडतायत, तरी देखील महायुती सरकारला याचं गांभीर्य नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. या विरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात काळे फुगे घेऊन निषेध केलाय, तर काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडत जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी फोडली आहे.